पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचसाठी आपण अजयजी पुत्रन सर आणि अभि साबन सर यांना पाहणार आहोत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजय पुत्रन सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अभि साबन सर यांना पाहतोय आपण. सामन्याला होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. सूरज प्रतिष्ठान भातसई नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर छत्रपती स्पोर्ट्स संघाने मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय. फलंदाजीसाठी भातसई टीमला आमंत्रित केलं गेलंय. बघूया हा निर्णय जो घेतला गेलाय तो कितपर्यंत योग्य ठरेल. सध्या तरी आपण विकेटवरती बॉल चॉईस पाहतोय. बॉल चॉईस झालाय. अमोल विषय यावेळेस पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी अमोलकडे दिली आहे. काही जाणतायत की महत्वाच्या क्षणाला यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती कल्पेश आहे. षटक क्रमांक पहिलं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आलाय अमोल विषय. स्ट्राईक एंडवरती टेनिस क्रिकेटचा बादशाह बेताज बादशाह कल्पेश जाधव पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अनिकेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा उडवला. झेलची संधी. पहिलाच अटेम्प्ट पहिल्या चेंडूवरती संधी आणि झेल सुटलाय. झेल सोडलाय की मॅच. परंतु क्षमता आहे या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती यावेळेस त्यानं मात्र चान्स दिला होता परंतु झेल सुटलाय. अमोल नेक्स्ट बॉल. विश्वास खूप सारा आहे या गोलंदाजाकडे. तो विश्वास पुन्हा एकदा दाखवला जाईल का. उचललाय चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला कल्पेश जाधव याच्या बॅटमधनं निघालेला तडाका 6 धाब्यांसाठी षटकार. संध्या या मात्र वारंवार येत नसतात मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये सांगितलं जातं की पकडो कॅच जितो मॅच, छुटा कॅच हरा मॅच. ज्याच्या वेळेस असे झेल सोपे झेल सोडले जातात ना त्यावेळेस मात्र गोलंदाजाला वरती विश्वास जो कर्णधाराने दिलेला असतो त्या विश्वासाला साजेशी गोलंदाजी त्याच्याकडनं निश्चितपणे होत असते. परंतु झेल घेत असताना चुका मात्र टाळल्या व्हाव्यात. ती चुकी झाली आणि षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. उडवलाय चेंडू उडन खटवला जाके गिरा मैदान के बाहर. बैक टू बैक का दूसरा षटकार. कल्पेश जाधव कह रहे भाई बचेंगे तो और भी लड़ेंगे. जब बच गए पहली गेंद पे तो बैक टू बैक के 2 षटकार भी देखने को मिले दर्शकों को. बैक टू बैक 2 आले. यावेळेस निश्चितपणे संधी होती. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर यावेळेस मात्र कल्पेश पुन्हा एकदा अग्रेसिव्ह झालाय आणि त्या संधीचं सोनं करतोय. त्यावेळेस तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील. हा देखील झेल होऊ शकला असता. स्वतःला झोकून दिलं असतं. पुढे येऊन अटेंड केला असता. कारण ज्यावेळेस मुवमेंट होते ना फटक्या खेळण्याची त्यावेळेस तुम्हाला प्लसमध्ये येऊन तो एफर्ट देण्यासाठी तयार राहायचं असतं. यावेळेस थोडासा मायनसमध्ये राहिला होता खेळाडू 38मध्ये आणि त्याच अनुषंगानं हा झेल मात्र होऊ शकला नाही आहे. नेक्स्ट बॉल. ओहो फुल ऑफ लाईनचा चेंडू. यावेळेस मात्र पर्वणी होती तिचा अस्वीकार यावेळेस पाहायला मिळाला कल्पेश जाधवच्या माध्यमातून. तो स्वतःवरती देखील नाराज. चांगला चेंडू अगदी डीप होत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. अपील केली गेली होती बिमरसाठी. पूर्णपणे पंचांचा निर्णय अचूक पाहायला मिळाला. फलकावरती 12 धावा. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत. शेवटचा चेंडू हा खूप महत्वाचा अमोलचा. या चेंडूवरती षटकार येईल की विकेट येईल की सिंगल डबलची धाव घेतली जाईल.
खेळला चेंडू यावेळेस देखील ओ हो डायरेक्ट हिट, मात्र माघारी परतावं लागलं असतं. चांगला कमालीचा प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 13 धावा. नक्कीच एक संधी झाली होती पहिल्या चेंडूवरती झेल बाद करण्याची. ती संधी गमावल्यानंतर बॅक टू बॅकचे 2 षटकार आले आणि तदनंतरच्या चेंडूवरती कमबॅक केलं गेलं. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल आली आहे. वैभव षटक क्रमांक 2 मध्ये आला आहे. जादुई गोलंदाज आहे आणि त्याला नावानं देखील जादू या नावानं ओळखलं जातं, कारण हे नाव त्याच्या गोलंदाजीतनंच त्याला प्राप्त झालंय. वैभव षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. निश्चितपणे संध्या वारंवार या मिळत असतात. आता मात्र निश्चितच क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतोय. डीपला सचिन विषय पाहायला मिळतोय. मिड विकेटला किश यावेळेस अनिल पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला स्वप्नील आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला अनिकेत पाहायला मिळतोय. भावेश आहे. एक्स्ट्रा कव्हरला अमोल. यावेळेस पहिला चेंडू चांगला राहिला आहे. समर इन डिलिव्हरी स्वतःच्या फॉलो थ्रूवरती यावेळेस चेंडूला रोखलं गेलंय. भावेशचा प्रयत्न चांगला होता. शेवटच्या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव करण्यात आलाय. वैभव पहिल्या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव नाही आहे. नेक्स्ट बॉल. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू मैदानाच्या बाहेर. यावेळेस पूर्ण मैदान कव्हर करणं गरजेचं होतं. बॅकफूट वरती जर यावेळेस भावेश गेला असता तर निश्चितपणे झेल होऊ शकला असता. संधी होती परंतु चेंडू हा डोक्यावरनं निघून गेलाय. सीमारेषे पार ठोकलेला षटकार. इट्स अ फ्लॅट सिक्सर. कल्पेश जाधव. संधी वारंवार संधी दिली जाते. षटकार आलाय. षटकाराने धावफलक 19 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला स्वप्नील आहे. फंबलिंग थोडीशी परंतु एक सिंगलच मिळेल. सिंगलने धावफलक 20 आकड्यावरती. 1.3चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 9 चेंडूंमध्ये आल्या आहेत 20. वैभवमध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. ज्या पद्धतीनं अमोलनं पहिलं षटक हाताळलं. उडवलाय चेंडू मात्र यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका. अनिल यावेळेस चुकी करणार नाहीये. पकडला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. माघारी परतावा लागेल अनिकेतला. आडवा बॅटने यावेळेस लॉफ केला होता फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगला झेल यावेळेस. चांगला जजमेंट. बॅकअपसाठी सचिन देखील आला होता आणि काय कमालीचा झेल. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर खुटकर संघाचा कर्णधार आणि शेरे संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी त्वरित यायचे. या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. काय सामना राहिला मागील सामना देखील. 4 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि कमालीचा चेंडूफेकी झाली होती. शेवटच्या चेंडूवरती झेलची संधी. झेल सुटला आणि मॅच मात्र खुटगर संघ विन झाला. लिडिंग एज यावेळेस चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळेल. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. धावफलक पोहोचलंय 21 या आकड्यावरती. 21 लॉस 1 विकेट. यावेळेस बादशाही संघ कारनामा करतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू यावेळेस वैभव घेऊन जाईल स्ट्राईक एंडवरती. कल्पेश जाधव. चेंडू खूप महत्वाचा आहे हा. ओहो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी अजय पुत्रन सरांच्या डोक्यावरनं हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह साठी. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार.
2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 27 धावा, 13.5च्या सरासरीनं यावेळेस रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. करंट रन रेट हा पोहोचलाय 27 धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या 13, या ओव्हरमध्ये घेतल्या 14. एक गडी निश्चितपणे बाद झालाय, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आणि मेजर किशोर सर निश्चितपणे एफर्ट लाजवाब होता. मागील मॅचचा प्रयत्न चांगला होता. नशिबाची साथ कुठेतरी कमी पाहायला मिळाली यावेळेस. या स्पर्धेतनं हा संघ बाहेर जात असताना, परंतु पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतंय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन जाधव. स्वप्नील जाधवचा हा भाऊ आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपल्या भावाला थोडंसं पाठीमागं टाकलंय चेतननं असं म्हणावं लागेल. कारण या आधी जर बघायला गेला तर स्वप्नीलला आम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील पाहत होतो, परंतु थोडासा क्रिकेटपासून वंचित राहतो. या अनुषंगाने मात्र चेतन चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. व्हेरिएशन आहे या गोलंदाजामध्ये आणि तो रुतबा जलबा दाखवण्यासाठी मात्र इन ॲट क्रमांक या मॅचमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस बोलवलं गेलंय चेतन जाधव या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. रोहित फटका कमालीचा आहे. फटक्यावरती वजन, रन मिळतील अर्धा डझन. यस, काय कमालीचा फटका कन्वर्ट केला गेला. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल, वंडरफुल, कमालीचा फटका, लाजवाब, माइंड ब्लोईंग, ऑसम. धावफलक 33 वरती पोहोचलंय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. आलेला हा बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा षटकार. रोहित हिटमॅन, अगदी इंडियन टीम साठी खेळणारा रोहित आणि यावेळेस मात्र भातसाई टीम साठी खेळणारा रोहित, या दोन्ही फलंदाजांमध्ये फरक इतकाच की हा मात्र भातसाई टीम साठी खेळतोय, परंतु फटके ज्या पद्धतीने खेळलेत. पहिला चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल, यावेळेस लेंथ लाईन ओळखून फटका खेळून काढला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 39 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2.2चा सामना झालाय. बॅक टू बॅक 2 आले. तिसरा येईल का? हॅट्रिक झालीये. यस, इट्स अ हाय हँडसम पॉवरफुल वंडरफुल सिक्सर पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधून आलेला सलगचा तिसरा षटकार. यावेळेस कल्पेश जाधवचे हात मात्र त्याच्या पाठीवरती तुलड. ज्यावेळेस चांगला फलंदाज तुमच्या समोर असतो ना, त्यावेळेस तुमची ऊर्जा आणि तुमचा स्पिरिट हा वाढलेला असतो. यावेळेस तोच स्पिरिट यावेळेस या फटक्यांवरती पाहायला मिळतोय. कल्पेश जाधव सारखा एक मातब्बर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. मला भीती कोणाची असं सांगत असताना रोहित कम्मालीचे फटके. बॅक टू बॅकचे 3 षटकार आलेत. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळून काढलाय, परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव. निश्चितच नेक्स्ट मॅच असणार आहे शेरे विपक्षात खुटगर. चला दोन्ही टीमचे कर्णधार परी 11 शेरे आणि खुटगर संघ नाणेफेकीसाठी त्वरित या. हेलिकॉप्टर उडवलाय, लँडिंग झालंय मैदानाच्या आत. स्वप्नील यावेळेस फील्ड करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे.
सिंगलने धावफलक 47 या अंकावरती. शेवटचा चेंडू चेतनला मात्र चांगला हाताळावा लागेल, कारण आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये 20 धावा घेतल्या गेल्यात 5 चेंडूंमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथला टाकलेला चेंडू यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन 30 यार्डमध्ये हा झेल क्लिअर झाला. आणि फलंदाज रोहित, ज्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, 6 चेंडूमध्ये 20 धावांची वादळी खेळी करून मैदानाच्या बाहेर जात असताना. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वप्नील आला आहे. स्वप्नील जाधव. चेतन जाधव तितकीशी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली नाही, परंतु हा स्विंग करणारा गोलंदाज आहे. अगदी लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेकसाठी स्वप्नील जाधवला ओळखलं जातं. आणि यावेळेस षटक क्रमांक 4 मध्ये आलाय शेवटचं भैरवी षटक हाताळण्यासाठी. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, लोवर फुलटच चेंडू, बॅटवरती अगदी परफेक्ट यावेळेस टायमिंग करत असताना कल्पेश जाधवच्या बॅटमधनं इट्स अ हाय हँडसम आणि या स्पर्धेतील आलेला षटकार. पाच चेंडू मात्र खूप निर्णायक, कारण धावफलकावरती 53 धावा लागल्या गेल्या आहेत. आता मात्र चेंडू जर सिंगल डबलच्या व्यतिरिक्त धावा दिल्या गेल्या तर मात्र कुठेतरी आवाक्या बाहेर स्कोर यावेळेस बनू शकतो. त्यासाठी तुम्हाला मात्र लेंथ लाईन अचूक ठेवावी लागेल, चांगल्या लाईनवरती चेंडू हाताळावे लागतील, कारण कल्पेश जाधव चांगली खेळी साकारतोय. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 33 धावांवरती व्यक्ती खेळतोय कल्पेश जाधव स्ट्रायकेनवरती. आणि कुठेतरी अर्धशतकी खेळीसाठी देखील प्रयत्न असेल, परंतु गोलंदाजांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. यावेळेस देखील उचललाय चेंडू, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू खाली क्षेत्र निवडलं गेलं, अगदी गॅपमध्ये मिड विकेट आणि ऑन साईडला असलेला क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. मधोमध षटकार, बॅक टू बॅकचा दुसरा. धावफलकावरती 39 धावा, 59. धावा धावफलकावरती. उचललाय चेंडू, पुन्हा एकदा फ्लॅट सिक्सर, ताकदीचा वापर, मनगटामधला जोर लावत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर डोक्यावरनं ठोकलेला बॅक टू बॅकचा तिसरा तडाखा कल्पेश जाधवच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 3 षटकार, जबरदस्त. यावेळेस सचिन विशेच्या डोक्यावरनं, ज्यावेळेस समोर चांगला फलंदाज खेळत असतो ना, त्यावेळेस तुम्हाला चांगली लेंथ लाईनवरती चेंडू ठेवणं आणि स्वतःवरचा विश्वास प्रबल करून गोलंदाजी करणं महत्त्वाचं असतं. तेव्हा तुम्हाला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो, संबोधलं जातं. तर यावेळेस लेंथ लाईन बिघडली आहे स्वप्नीलची, विश्वास जागृत करून गोलंदाजी करावी लागेल. 3 आलेत. फटका फसला, यावेळेस संधी झाली आहे, चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र झेल टिपला गेलाय आणि जो फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवरती बाद होण्याची शक्यता होती तो मात्र तब्बल 15 चेंडूंमध्ये 45 धावांची वादळी खेळी करून मैदानाच्या बाहेर जात असताना कुठेतरी तो झेल आणि त्या झेल सुटल्यानंतर ऑन झालेला कल्पेश जाधव, कारण तो झेल सुटला आणि त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकले होते कल्पेशनं, तिथनं तो ऑन झाला आणि शेवटच्या षटकापर्यंत राहिला.
यावेळेस मात्र 15 चेंडूमध्ये 45 धावांची वादळी खेळी करून हे वादळ मात्र थांबवलं गेलंय. या ओव्हरमध्ये देखील बॅक टू बॅकचे 3 आले आणि चौथ्या चेंडूवरती स्वप्नीलला मात्र यश प्राप्त झालंय. धावफलकावरती 65 धाबा 65. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय. दिनेश DB दिनेश बसवन. ओहो चांगला चेंडू परंतु अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस अजयजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. एक्स्ट्राचा बाहेर यावेळेस देखील इशारा आला. निश्चितपणे उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. उडवलाय चेंडू. यावेळेस झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बघा झेल वरती आला आणि तदनंतर म्हणतोय की मी घेणार नाही. झेल सुटला आणि धावफलकावरती एक धाव महत्त्वपूर्ण जोडली गेली आहे. धावफलक 67 या अंकावरती. क्रिकेटमध्ये एक रन महत्त्वाची मित्रांनो. आणि झेलची जबाबदारी ज्यावेळेस तुम्ही घेता ना त्यावेळेस तुम्ही कॉल दिल्यानंतर झेल घेण्यासाठी पुढं होणं गरजेचं. यावेळेस अनिकेत देखील तेच सांगतोय आणि मी देखील तेच सांगेल की झेल घेण्यासाठी स्वतःवरचा विश्वास दाखवला गेला. त्यानंतर शेवटच्या क्षणाला पूर्णपणे हात माघार घेत असताना क्षेत्ररक्षक. यावेळेस सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवरती. या सिंगलने षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 68 धावा. विजयासाठी 69 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 24 चेंडू 69 धावांचं तगडं आव्हान ठेवलं गेलंय. टीम मिटिंग होतीये, चर्चा होतीये. निश्चितपणे चर्चा होणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल की स्वप्नील जाधव ज्यावेळेस कल्पेशला समोर बघितला अगदी लेग कटरसाठी त्याला माहीर ओळखलं जातं आणि लेग कटरच्या चेंडू तुम्ही ज्यावेळेस टाकत असता त्यावेळेस मात्र तुम्ही फलंदाजाच्या लढारपासनं म्हणजे थोडासा मागे तो चेंडू ठेवणं गरजेचं असतं. कारण तो चेंडू त्यावेळेस विकेटवरती पडल्यानंतर बाहेर निघत असतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते पुढे चेंडू ठेवता त्यावेळेस त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू येत असतात आणि त्याच चुका पाहायला मिळाल्या स्वप्नील जाधवच्या माध्यमातून. आणि त्या ओव्हरमध्ये देखील फटके आले. एकंदरीत धावफलकावरती 68 धावा लगावल्या गेल्यात. 69 धावांचं तगडं आव्हान ठेवलं गेलं आहे. डिफेन्सिव्ह कामगिरी करत असताना गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. चला बादशाही टीम आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि निश्चितच शेरे संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी खुटगर संघ आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. खुटगर संघ जर्सी मात्र एकसारखे पाहायला मिळेल या मॅचमध्ये कारण येल्लो विपेक्षात येल्लो. चला खुटगर संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत यस प्रेम आलेला आहे. चला लवकर या. मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करत असतो मित्रांनो. दर्शन बांडे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचची नाणेफेकी करून घ्या.
दर्शन बांडे त्याचं तर कौतुक करेल मी, ज्या पद्धतीनं व्हिडिओज बनवल्या जातात आणि आम्हाला खऱ्या अर्थानं चमकवतो. धर्मवीरमध्ये अरू तू देखील चमकला होता. पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभिसाबन सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मला वाटतं मॅचला सुरुवात होतीये. तत्पूर्वी नाणेफेकी पाहतोय आपण स्क्रीनवरती. शेरे विपक्षात खुटगर. नाणेफेकीचा कौल होताना यावेळेस नाणेफेकीचा कौल विजय होते टीम शेरे संघ आणि निर्णय क्षेत्ररक्षण. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर शेरे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय खुटगर टीमला. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर जो निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी देखील त्वरित करा ही विनंती असेल दोन्ही टीमला. प्रेम एक चेहऱ्यावरती स्मित हास्य, हँडसम बॉय. निश्चितपणे कामगिरी देखील चांगली असते. गोलंदाजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका निभावतो आपल्या संघासाठी. ओहो यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र लेग बाईटचा इशारा येतो. एक सिंगलची धाव. सिंगलने धावफलक 5 या अंकावरती. सचिन विषे एक चांगला फलंदाज आहे. ती खेळी मात्र यावेळेस दाखवून द्यावी लागेल. अगदी चेंडूचा लेंथ लाईन ओळखून फटकेबाजी करणारा फलंदाज. रिव्हर्स अटेंड यावेळेस मात्र फटका समोर खेळून काढला. एक सिंगल मिळेल. ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स अटेंडसाठी जाता मी तर म्हणेल की त्यावेळेस तुम्ही बॅट अतिशय वेगाने फिरवणं गरजेचं. यावेळेस थोडीशी स्लो फिरली बॅट आणि आता चेंडू मात्र 38च्या डोक्यावरनं देखील जाऊ शकला असता. परंतु या फटक्याला थोडासा दम आणि विश्वास कमी पाहायला मिळाला. उडवलाय चेंडू. चांगला फटका आहे. गॅप देखील. चेंडू सीमारेषे पार. कमालीचा फटका. अनिकेतच्या बॅटमधनं निघालेला षटकार. धावफलकावरती 12 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना बादशाही टीमच्या खात्यामध्ये 13 धावा होत्या. मागील मॅचमधचा हिरो यावेळेस देखील कारनामा करण्यासाठी आपली दमखम दाखवतोय. मागील मॅचमध्ये 16 चेंडूमध्ये 56 धावा, त्यामध्ये 8 षटकार ठोकले होते. ओहो यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या डोक्यावरनं घोषित क्षेत्रामध्ये. अभिसाबन सर सांगतायत इट्स अ डिक्लेअर. एकच धाव मिळेल. धावफलक 13 या अंकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बादशाहीनं देखील 13 धावा घेतल्या होत्या अमोलला. त्यामध्ये 2 षटकार, 1 सिंगलची धाव होती. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस पण पंचांची मुवमेंट शिफ्ट होतीये. अभिसाबन सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. धावफलकावरती 14 धावा. ओहो यावेळेस मात्र फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 14 धावा बिनगडी बाद. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू 55. 18 चेंडूमध्ये 55चं समीकरण असताना तुम्हाला मात्र या 2 ओव्हरमध्ये बॅक टू बॅक तुम्हाला 18 ते 20 धावा
एक षटक 18 धावांचं, एक षटक 20 धावांचं असं येणं गरजेचं, तर मात्र तुम्ही मॅचमध्ये राहू शकता. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मी तर म्हणजे 6 मध्ये 15 असं समीकरण जर राहिलं तर मग निश्चितपणे छत्रपती स्पोर्ट्स कांवरे टीम आपली दमखम दाखवू शकतो. ती क्षमता आहे. अगदी डगआउटमध्ये देखील खूप सारे फलंदाज आहेत. रिटायर्ड आठवतो काय यावेळेस रिटायर्ड होताना सचिन विशे नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय. भावेश आता मात्र दोन्ही भाऊ नवीन फलंदाज मैदानाच्या आत भावेश आलाय. स्ट्राईक इनवरती मोठा बंधू, नॉन स्ट्राईक इनवरती छोटा, बडे मिया, छोटे मिया आणि कामगिरी मात्र सुभान अल्ला अशी झाली पाहिजे. हो लेग स्टिक वरती चेंडू होता, थोडासा बाहेर राहिला, पंचांचा इशारा येतोय. लेग अंपायर सांगतायत यावेळेस अभि सावंत सरांचा इशारा येतोय व्हाईटचा. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर यावेळेस चेक केला जाईल. ऑफिशियल पंच आपला निर्णय काय आहे? व्हाईट बॉल. ओके, चेक केलं जाईल. वेट अँड वॉच. रोलिंग फॉरवर्ड, रोलिंग फॉरवर्ड. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू पायावरती स्पर्श करून गेलाय निश्चितपणे आणि कौतुक करावं लागेल UTC लाईव्ह टीमचं, ज्या पद्धतीने हा चेंडू दाखवला गेला. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि केतचा, परंतु यावेळेस चांगला चेंडूपैकी पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. तुम्हाला मात्र धावा जमा कराव्या लागतील. 2 चेंडू बॅक टू बॅकचे निर्धाव आलेत. हो यावेळेस वेट केलं होतं, बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. हा तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि काय कमालीची गोलंदाजी, टप्पा अचूक ठेवला गेलाय महेशच्या माध्यमातून. उडवलाय चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिसफील्ड झाली आहे. चेंडूपैकी चांगली आहे परंतु झेल मात्र निश्चितपणे सुटलाय. कल्पेश जाधव निश्चितपणे जाणतोय की मॅचमध्ये कुठला फलंदाज कुठल्या वेळेस आपले हात खोलायला सुरुवात करेल आणि रनांचा पाऊस पडेल हे मात्र सांगू शकत नाहीये. या अनुषंगानं प्रत्येक झेल महत्त्वाचा आणि कल्पेशच्या मध्ये जिद्द निश्चितपणे. ज्याच्या वेळेस झेल सुटतात, ज्याच्या वेळेस तुम्ही चुकीचे चेंडू टाकता, क्षेत्ररक्षण खराब होतं, त्यावेळेस निश्चितपणे कर्णधार हा टीमला मात्र बोलत असतो. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा टर्न पाहायला मिळतोय. चेंडू रिलीज झाल्यानंतर विकेटवरती खूपच बाहेर निघाला, पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव अंकित केली जाईल. धावफलक 16 या अंकावरती आणि निश्चितच UTC लाईव्ह टीमचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीनं ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. यावेळेस आत घुसून स्क्वेअर लेग डीपला खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र स्टंपवरून जात असताना पंचांनी इट्स अ फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. चांगला चेंडू राहिला महेशचा. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. आत्तापर्यंत केवळ
व्हाईट +1 2 धावा दिल्या गेल्या आहेत. यावेळेस उडवलाय चेंडू, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर झालाय फटका. भावेशच्या बॅटमधनं आलेला तडाखा मैदानाच्या बाहेर, षटकार. या षटकाराने धावफलक 22 आकड्यावरती. अजूनही खूप साऱ्या धावा येणं गरजेचं आहे. बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलात, बारा चेंडू 47 धावा. बॉल टू रनचं इक्वेशन आपण पाहताय स्क्रीनवरती. 12 चेंडू 47 धावा. (23.5) च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट पोहोचला आहे आणि त्या रिक्वायर्ड रनच्या नुसार तुम्हाला मात्र खेळावं लागेल. चेंडू चांगल्या पद्धतीनं मिरिट करावे लागतील. मैदानाच्या बाहेर त्यांना मात्र ट्रान्सफर करावं लागेल, कारण 12 चेंडू 47 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, कारण क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. डगआउटमध्ये खूप सारे बॅट्समन देखील आहेत, परंतु मी म्हणेल की सध्या तरी या दोन फलंदाजांनी हे 12 चेंडू फेस करावेत आणि निश्चितपणे विजय हा निश्चित असणार, कारण ती क्षमता आहे दोन्ही बॅटरकडे. षटक क्रमांक 3 यावेळेस मार्गस्थ होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. योगेश उडवलाय चेंडू हवेमध्ये, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. हा 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 काय कॅच घेतला गेलाय. कॉलिंग बघा काय जबरदस्त होती. जर्सी क्रमांक 11 SB यावेळेस सांगतोय की मी हा झेल घेईल. ऑन साईडला फटका होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते, परंतु कॉलिंग महत्वाची आणि या वेळेस सक्सेसफुल कॉलिंग पाहायला मिळाली. त्यांना सांगितलं की हा झेल माझा आहे, मी घेईल, आणि झेल टिपला गेला. कम्मालीचा झेल, अगदी धावता झेल. यावेळेस चेंडूला गॅदर करणं थोडंसं कठीण असतं, परंतु स्वतःवरचा विश्वास मजबूत दाखवला गेला आणि झेल कंप्लीट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर होतोय. यावेळेस नवीन फलंदाज पाहायला मिळतोय चेतन जाधव आलाय. चेतन जाधव मध्ये देखील क्षमता आहे. यावेळेस उडवलाय चेंडू, घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना यावेळेस पंचांचा निर्णय काय, तर पडद्याला जर चेंडू स्पर्श झाला असेल तर मग डिक्लेअर असेल. यस, एक सिंगल मिळेल आणि सिंगलने धावफलक पुढे सरसावेल, परंतु आता मात्र थोडंसं जास्तीच टार्गेट मात्र यावेळेस लांब जात असताना छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघापासनं यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होता. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला उडवण्याचा. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. हो, यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला होता चेंडू. काही जबरदस्त कमालीचे चेंडू हाताळले जातात गोलंदाजीच्या माध्यमातून. 2022-23 मध्ये गोलंदाजी तितकीशी चांगली नव्हती, परंतु आता मात्र बादशाह संघ कामगिरी कमालीची करतायत. यावेळेस देखील संधी झाली आहे, झेलची संधी आहे. झेल कंप्लीट होतोय आणि भावेश याला देखील माघारी परतावं लागेल. कमालीची कामगिरी, अफलातून कामगिरी राहिली आहे. 7 मध्ये 46 धावा करायचे आहेत. आता मात्र 7 चेंडू 46 म्हणजेच 7 मध्ये 7 सिक्स जरी मारले तुम्ही तरी 42 धावा कंप्लीट होत आहेत. पूर्ण पकड मजबूत पाहायला मिळते टीम बादशाह संघाची. सूरज प्रतिष्ठान बादशाह संघ अगदी जबरदस्त कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये देखील राहिली. या सामन्यामध्ये देखील समोरील टीमला पूर्णपणे डॉमिनेट कामगिरी करतायत गोलंदाज. काही फलंदाजाला मोठा फटका मात्र खेळू देत नाही आहेत. या षटकामध्ये देखील योगेशनं काय कमालीची कामगिरी केली आहे. फटका खेळून काढलाय, डाऊन द ग्राउंड फटका आहे. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतं या सिंगलने. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 24 धावा.
6 चेंडू 45 धावा. षटक क्रमांक शेवटचं भैरवी षटक हाताळण्यासाठी आलाय. खऱ्या अर्थानं 6 मध्ये 45 ची गरज. प्रति चेंडू षटकार जरी आला तरी देखील भातसाई टीम विन होतीये. अनुज आलाय. अनुजची शरीरयष्टी जर बघायला गेला तर आता मात्र स्लिम केली आहे आणि चांगल्या गोलंदाजीसाठी अनुजला ओळखलं जातं. मागील मॅच मध्ये षटक क्रमांक 4 अनुज आला नव्हता, परंतु यावेळेस अनुज वरती विश्वास दाखवला गेलाय. एक चांगला गोलंदाज आणि चांगला बॅटर म्हणून देखील अनुजला ओळखलं जातं. सूरज प्रतिष्ठान भातसाई टीमकडनं वारंवार त्यानं चांगली कामगिरी केली आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला कॅदर करून थ्रो करेल. एक सिंगल. केवळ औपचारिकता. सामना पूर्णपणे झुकलाय. टीम भातसाईच्या पक्षामध्ये हा सामना पाहायला मिळतोय आणि कल्पेश जाधव संपूर्ण आनंद घेत असताना विकेटच्या मागे चेहऱ्यावरती स्मित हास्य हलकसं, कारण अनुज हा गोलंदाजी करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय, त्यासाठी हा आनंद पाहायला मिळतोय कर्णधार कल्पेश जाधव याच्या चेहऱ्यावरती. ऑन साईडला उडवला पुन्हा एकदा. आता मात्र धाव घेतली जात नाहीये. जाणतात की सामना पूर्णपणे यावेळेस मात्र गमवला गेलाय. सुरुवात देखील चांगली राहिली नव्हती, परंतु समोर गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली कौतुक करेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली अफलातून चांगली गोलंदाजी. डिफेन्स करत असताना यावेळेस मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा वाईट चेंडू पाहायला मिळतो अनुजच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच येते शेरे विपक्ष खुटगर. येल्लो विपक्षात येल्लो जर्सी पाहायला मिळेल. यावेळेस उडवलाय फटका. उडन खटवला जाके गिरा मैदान के बाहर, परंतु यावेळेस सामन्यामध्ये विजय संपादित होतोय अगदी दिमागदार पद्धतीनं. सूरज प्रतिष्ठान भातसाई टीम या मॅच मध्ये विन होतीये आणि मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट. 15 चेंडूमध्ये 45 धावांची वादळी खेळी करणारा, त्यामध्ये 7 षटकार आणि चौकार एकही नाहीये. कल्पेश जाधव ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश जाधव आपण यायचे मॅन ऑफ द मॅच साठी. बघा स्कोर समरीकडे वळूयात. 68 धावा कुठल्या गेल्या होत्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला होता कल्पेश जाधवचा. 15 चेंडू 45 धावा. रोहितनं केल्या होत्या 6 चेंडूमध्ये 20 धावा. गणेश आणि दिनेश